गुड आफ्टरनून मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं JK7598 आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज तारीख आहे 1 फेब्रुवारी आणि वार आहे रविवार. तर आपण आता सध्या लॉग इन झालो आहे. बराच वेळ झालं, तरी पण आपण एक वाजाच्या आसपास लॉग इन झालो आहे. बघूया आता कोणती एखादी ट्रिप मिळते आपल्याला. तर आज आपण काम करणार आहोत. आज विचार चाललेला आपला उबरमध्येच काम करायचा. कारण काय, उबरमध्ये आपल्याला ना पहिल्या 5 ट्रिप कंप्लीट केल्यानंतर 750 रुपयाचा इन्सेंटिव्ह होता, म्हणजे आहे अजून. आणि उद्या त्या 5 ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर परत 10 ट्रिप कंप्लीट केल्यानंतर 1750 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे. म्हणजे असा टोटल 15 जर ट्रिप मी आज केल्या तर मला 2500 रुपयाचा इन्सेंटिव्ह मिळतो मित्रांनो. म्हणून आज आपण उबरमध्येच जास्त करायचं विचार करतोय. पण 1 तास झालं मी उबर लॉग इन होत झालो आहे. मला एक पण ट्रिप अजून वाजली म्हणजे काय मॅचिंग पण आलेली नाही. उबरमध्ये ट्रिपा वगैरे आज कमी दिसत आहेत, काय माहिती. आता 15 ट्रिपाचं टार्गेट करायचं म्हणून घरून निघालो आहे. एक लेट निघालो थोडंसं, कारण काय आज रविवार होता, थोडा आराम केला. सकाळी लेट उठलो, मग आंघोळी चहा वगैरे नाश्ता करून आता निघालो आहे आपण सध्या. तर त्यामुळं आज या आपल्याला 15 ट्रिपाचं टार्गेट आहे आपल्या डोक्यात करायचं. बघूया आता कुठंपर्यंत. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. बघूया आपल्या 15 ट्रिपा कंप्लीट होत आहेत. 2500 इन्सेंटिव्ह आपल्याला मिळतोय का नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ओला उबेर रिलेटेड आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर आता मी कामोट्याला थांबलो मित्रांनो. CNG भरला इथे. आपल्या पहिलाच CNG भरले होतं, 6 कांड्या होत्या. पण म्हटलं उगाच फुल करून घेऊ, टेन्शन नको. 235 रुपयाचा CNG बसला आहे आपला. तर आता फुल CNG झाला आहे आणि आपण ट्रिपची वेट करतो आहे. आणि घरी थांबलो होतो, रोड पहिल्याला थांबलो होतो. तिथं काय ट्रिप हे होईना, येईना म्हणून आपण इथं कामोट्याला आलो आहे हायवेला. इथं पण आता बघूया इथून एखादी ट्रिप चांगली मिळते का. पण प्रॉब्लेम असा झाला आहे मित्रांनो, ट्रिप तर काय वाजत नाही. म्हणून आपण आता ओलाचा पण रिचार्ज केला आहे, ओला पण चालू केलं आहे. आणि ओलाचा आपण 149 रुपयाचा 24 तासाचा रिचार्ज केला 1 दिवसाचा. तर आता आपण ओला आणि उबेर दोन्ही मिळून काम करणार आहोत. कारण आपल्याला 15 ट्रिपाचं टार्गेट होतं. पण मला वाटत नाही अशा आता फ्लो असल्यामुळे, असा फ्लो जर असेल बुकिंगचा आणि जर ट्रिपा जर येत नसतील उबरमध्ये, तर मग बसून काय फायदा नाही वेट करून. मग आपल्याला काम करायचं आहे, म्हणून ओलाचा पण आपण रिचार्ज केला आहे. बघूया आता कोणती ट्रिप एखादी चांगली, ओला किंवा उबेर. 5 ट्रिपा तर उबेरमध्ये होतीलच. 5 ट्रिपा तर काय विषय नाही. 5 ट्रिपा तर आपण करणार. 750 रुपये इन्सेंटिव्ह भेटेलच आपल्याला. पण जो 1750चा इन्सेंटिव्ह आहे नंतर 10 ट्रिपांचा, त्याचं जरा मला डाऊट आहे थोडा. पण प्रयत्न केल्यानंतर भेटेल. बघूया काय होतं. आता देतो अपडेट तुम्हाला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. बघूया आता कोणती ट्रिप. दोन्हीचा रिचार्ज करून थांबलो आपण कामोठा हायवेला इथे. तुम्ही बघू शकता हा हायवे मुंबई सायन पनवेल. तर आपण आता जस्ट CNG भरला आणि इथेच बाजूला थांबलो आहे. आणि इथून आता आपण ट्रिपची वेट करतो आहे. ओलामध्ये वाजल्या 1-2 ट्रिपा, पण अशा काय आपल्याला पाहिजे तशी भेटली नाही, म्हणून आपण घेतली नाही. तर बघूया आता कोणती ट्रिप देतो तुम्हाला अपडेट. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, आपण कामोट्यात होतो. कामोट्यातून तुम्हाला अपडेट दिलेली. कामोट्यातून आपल्याला एक ओलामध्ये ट्रिप लागली खांदा कॉलनीची. छोटीच ट्रिप होती. 185 का 80 रुपये मिळाले आपल्याला. आणि खांदा कॉलनीत गेल्यानंतर आपल्याला तिथून एक याच्यातून न्यू पनवेलमधून एक ट्रिप लागली आपल्याला डायरेक्ट ठाण्याची. उबरमध्ये लागली मित्रांनो. चांगला रेट दाखवला, 900 रुपये काहीतरी दिसले. तर आपण ॲक्सेप्ट केली. आणि 1 तासाचा ड्रॉप होता. ठाण्याला आपण ड्रॉप केला. आणि ठाण्याला ड्रॉप केल्यानंतर परत आपण आता इकडं ठाण्यातून बाहेर निघत होतो. कळव्याला आपण थांबलेलो आणि तिथून आपल्याला दिगाव गावावरून एक बुकिंग मिळाली वाशीची. आणि वाशीचा एक हॉल होता लग्नाचा कोणता तरी, तिथं ड्रॉप केलं कस्टमरला. आणि आता वाशीवरून पण आपल्याला एक बुकिंग मिळाली. कारण वेळच भेटला नाही मित्रांनो. बुकिंगवर बुकिंग चालू होत्या, त्यामुळे टाईम भेटत नव्हता आपल्याला व्हिडिओ बनवायला. आत्ता वेळ भेटला जरा. कस्टमरच्या लोकेशनला येऊन थांबलो इथं वाशीला. आणि म्हटलं टाईम आहे, तर आपण कस्टमरला फोन केलेला, बोलले 5 मिनटात येतो. त्यावेळी त्यांचं वेटिंग टाईम चालू झालं आहे. वेटिंग चार्जेस कस्टमरला चालू झाला आहे. तर अशा पद्धतीने आपण आता इथं थांबलो आहे. आणि इथून ही JNPTची बुकिंग आहे. रेट चांगला दाखवला आहे. 25-26 किलोमीटरचे पैसे चांगले देतो आहे, त्यामुळे आपण ॲक्सेप्ट केली. तर उबरच्या अशात तरीने आपली ही 3री ट्रिप होईल. 3 ट्रिपा कंप्लीट झाल्यानंतर आपलं उबरचं बऱ्यापैकी आता 2 ट्रिपामध्ये आपलं 1200-1250 रुपये काम झालं आहे.
आणि ही तिसरी ट्रिप म्हणजे 1900-2000 काम होईल आपलं. आणि अजून 2 ट्रिपा म्हणजे 5 ट्रिपा आपला इन्सेंटिव्ह पण मिळेल आपल्याला 750 आणि 5 ट्रिपा पण कंप्लीट होतील. आणि त्याच्यानंतर ओलामध्ये पण आपण बघणार आहोत किती वाजेपर्यंत काम करतोय. तर देतो तुम्हाला अपडेट. कारण काय झालं, बुकिंग असल्यामुळे वेळ खूप बुकिंग ठाण्याला तर वेळ इतक्या बुकिंग वाजत होत्या की विचारू नका. पण तिथली काय आपण ॲक्सेप्ट नाही केली. म्हणजे व्यवस्थित कुठल्या नव्हत्या त्या नाला सोपारा वगैरे तिकडं मालाड विलाड, मग तिकडं आपण काही जात नाही. त्यामुळे आपण तिथून ॲक्सेप्ट नाही केली. आणि एक ॲक्च्युली आपल्याला तिथून एक दिघ्यातून आपल्याला वाशीची मिळाली, ती ॲक्सेप्ट करून आता सध्या वाशीला आहे. वाशीला ड्रॉप करून आता दुसरी ट्रिप पण ॲक्सेप्ट केली उरणची. तर देतो उरणला गेल्यावर किती ट्रिपचे मिळतात काय अपडेट, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंटिन्यू. तर आता आपण पोचलो आहे टाउनशिपला. तर इथे एक CNG पंप आहे, कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि आता आपण CNG भरतो आहे. CNG भरून आता बघूया, इथून दोन्ही पण ॲप चालू केलेत. तर आपल्याला या ट्रिपमध्ये ना वाशीवरून इथंपर्यंत कुठे टाउनशिपपर्यंत 27 किलोमीटरचे 744 रुपये मिळाले. 35 मिनटं लागला आपलं, नाही सॉरी 45 मिनटं लागला आपल्याला कस्टमरला ड्रॉप करायला. आणि अशा पद्धतीने आपण आता कस्टमर इथंच ड्रॉप केले. बघा हे बिल्डिंग दिसत आहेत सिडकोच्या, इथे कस्टमरला ड्रॉप केले आणि जस्ट इथंच बाजूला पंप आहे. म्हटलं CNG भरून घेऊ. आता 3 कांड्या CNG आहे आपल्याकडे. तुम्ही बघू शकता 105 किलोमीटर गाडी चालली आहे, 3 कांड्या CNG आहे. आणि जवळजवळ उबरचं आपलं 2000पर्यंत बिझनेस झालेला आहे. 3 ट्रिपं कंप्लीट झाल्यात. ओलाची एकच केली म्हणजे टोटल आपला 2000 बिझनेस झाला. अजून 2 ट्रिपा करायच्या म्हणजे आपले जवळजवळ किती 2 ट्रिपा जरी केल्या समजा 1000 रुपये तरी 3 आणि 750 म्हणजे 4-1000 रुपयेपर्यंत बिझनेस होईल. आता 6:20 झालेत. आता इथं CNG भरतो. इथून एखादी ट्रिप लागली चालूमध्ये तर ठीक, नाहीतर मग आपल्याला उलव्यापर्यंत जावं लागेल. उलव्याला गेल्यानंतर ना एक 8-9 किलोमीटर आहे इथून उलव्यावरून आपल्याला कोणती ना कोणती 100% एखादी ट्रिप भेटेल. तर ठीक आहे, CNG भरतो आणि देतो अपडेट तुम्हाला. मला 5 किलो पूर्णपणे 5 किलो 460 सकाळीमध्ये 235. चाललोय आता आपण उलव्याला. 8 किलोमीटर आहे इथून. CNG वगैरे भरला, तुम्ही बघू शकता. आपण टाकला व्हिडिओ CNG भरलेला. तर 407 रुपयाचा काहीतरी CNG बसलाय. आणि बघूया आता काय 15 ट्रिपाचं नियोजन होतं मित्रांनो, पण ट्रिपाच नव्हत्या, त्यामुळे काय 15 ट्रिप तर मुश्किल आहेत. आता आपल्याला 5च करायचे आहेत. 3 ट्रिप ऑलरेडी झालेले आहेत. आपलं 2000चं काम झालं आहे उबरमध्ये. आपण निघलो होतो 1:30-2 वाजता, पण आपल्याला ट्रिप भेटली पहिली 3च्या आसपास. तर एक ओलामध्ये केली आहे आपण. ओला पण चालू केलं आहे, उबर पण चालू केलं आहे. आता दोन्हीमध्ये बघू उलव्यामधून कोणती ट्रिप मिळते आपल्याला. शक्यतो आपलं प्रेफरन्स उबरचाच राहणार आहे, कारण 2 ट्रिप आपल्याला पहिले उबरच्या कंप्लीट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग टाईम भेटला तर ओलामध्ये पण आपण काम करू. तर अशा पद्धतीनं आजचा दिवस आहे. आहेत आता कसं आहे मित्रांनो, परीक्षा वगैरे चालू आहेत मुलांच्या. आता 10वीच्या परीक्षा चालू होतील, शाळा चालू होतील, त्यामुळे शक्यतो कोण असे लोक जास्त बाहेर फिरणारे वगैरे नाही आहेत. आणि त्यामुळे सध्या बुकिंगचा फ्लो थोडा कमी आहे.
पण तरी पण काही करून आपण टार्गेट 3,000 3,500पर्यंत करून जाणारच आहोत घरी. 2,000 तर ऑलरेडी झाले, 1,000 1,500 7,500 या 2 ट्रिपा झाल्यानंतर आरामशीर मला वाटतं 3,500 होईल. तर बघूया आता कसं कसं काय काय ट्रिप होते. ओलव्यामधून आपल्याला कोणती एखादी ट्रिप मिळते चांगली. तर ठीक आहे, भेटूया आपण आता ओलव्यामध्ये. देतो तुम्हाला अपडेट. ओलव्यात जाऊन थांबूया तिथं. मस्त तर चहा प्यायची खूप इच्छा झाली. आता जाऊन ओलव्यामध्ये एक चहा पिऊ अगोदर आणि मग तुम्हाला देतो अपडेट मी. तर आपण आता वाशीला आहे. टाईम झाला आहे 8:40 झालेत. आणि काय झालं, आपण ती उरणची ट्रिप सोडून येत होतो आणि रस्त्याने येत असतानाच उलव्याला आपण चाललो होतो. जस्ट उलव्यामध्ये एंटर करेपर्यंतच आपल्याला एक ओलामध्ये पनवेलची ट्रिप वाजली. चांगले दाखवले पैसे. 18 किलोमीटरचे 35 मिनटं दाखवत होते. 18 किलोमीटरचे आपल्याला 470 रुपये मिळाले. ॲक्सेप्ट केली आपण ओलाची आणि कस्टमरला ड्रॉप केलं. पनवेल म्हणजे पळसवे फाट्याच्या पुढे होते, थोडंसं पळसवे फाट्याच्या पुढे होती ट्रिप ती. तर आपण कस्टमरला तिथे ड्रॉप केलं आणि तिथून येत होतो. पळसवे फाट्याच्या पुढे म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल, रसायनी रोड, इंडिया बुलची बिल्डिंग आहे ना, त्याच्या पुढे एक गाव आहे छोटंसं, तिथं लग्न होतं. तिथं कस्टमरला ड्रॉप केलं आणि तिथून आपण रिटर्न येत होतो. रिटर्न येत असताना आपल्याला बुकिंग वाजत होत्या, पण त्या काय आपल्याला परवडेबल नव्हत्या. खूप लांबून 5-5, 10-10 किलोमीटरचे पिकअप देत होते. मग आपण तसंच पुढं आलो, पळसवे फाट्याला आलो आणि पळसवे फाट्यावरून आपल्याला एक वाशीची ट्रिप मिळाली एक्सेलची. उबरमध्ये एक्सेलची ट्रिप मॅच झाली आणि आपण आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं इथं वाशीला, सेक्टर 17ला. तर त्या ट्रिपची आपल्याला वाशीच्या 38 मिनटं लागली. 22 किलोमीटरला 38 मिनटं लागली आणि कस्टमरचं बिल झाले 660 रुपये. आणि कस्टमरला आपल्याला 50 रुपये टिप दिली त्याच्यामध्ये. असे म्हणून 710 रुपये आपण कलेक्ट केले. तर अशा प्रकारे 710 रुपये चांगली ट्रिप झाली आपली 38 मिनटामध्ये 22 किलोमीटरची. तर आता जस्ट थांबलो इथं. आता आपल्या उबरमध्ये 4 ट्रिपा कंप्लीट झाल्यात आणि ओलाच्या 2, अशा 6 ट्रिप झाल्यात. आता उबरमध्ये आपल्याला इन्सेंटिव्हसाठी एक ट्रिप पाहिजे. एक ट्रिप जर झाली तर आपला 750 रुपये इन्सेंटिव्ह भेटतो आहे आपल्याला. तर आता वाशीवरून आपण एक ट्रिप घेऊन घरी जाणार आहोत. पनवेल साईडची एखादी खारघर, बेलापूर, कामोठा अशी एखादी ट्रिप भेटली तर आपलं काम होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आता वाशीला थांबलो. बघूया आता इथून थोडं पुढं स्टेशन साईडला जाईन आणि तिथून एखादी चांगली ट्रिप मिळते. एक ट्रिप आता कोणतीही घ्यायची, प्राईमची वगैरे कोणची सेडानची भेटेल ती घेऊन आपण आता घरी जाणार आहोत. तर अशा पद्धतीनं उबरमध्ये जो 2600-2650चं काम झालं आहे आणि ओलामध्ये 600च्या आसपास, म्हणजे 3,000 क्रॉस झालं आहे. आणि हे आता एक ट्रिप आणि 750 म्हणजे 4,000च्या वरती अर्निंग क्रॉस होईल आपली. किती वेळामध्ये 1 वाजता आपण निघालो होतो, म्हणजे आता 9, 6, 7, 8 ते 8.5 तासामध्ये एवढी अर्निंग होईल. गाडी आपली 167 किलोमीटर चालले. अजून आपण इथून 20-1 किलोमीटर चालेल, म्हणजे 180-90पर्यंत गाडी चालेल. गाडी जरा जास्त चालली, थोडी एमटी पण गाडी चालली त्याच्यामुळे. तर ठीक आहे, आता बघतो कोणती ट्रिप मिळते आणि देतो तुम्हाला. आपल्याला इन्सेंटिव्ह भेटतोय का नाही आपण शेवटच्या ट्रिपमध्ये कळेल आपल्याला. आपण आहे आता सिवूडला. वाशीला होतो, वाशीवरून एक ट्रिप मिळाली आपल्याला. जस्ट थांबलो होतो त्याच्या पुढूनच लेफ्ट म्हणून तिथं 200 मीटर अंतरावरून ट्रिप होती सिवूडची. ॲक्च्युली मी सर्व कॅटेगरी चालू केलेली. उबर गोची ट्रिप होती. 210 रुपये मिळाले आपल्याला 7 किलोमीटरचे. 15 मिनटं लागले. कस्टमरला आता ड्रॉप केलं आहे आणि जरा पाय दुखायला लागलेत खूप, म्हणून इथे गाडी लावली आणि जरा चालतो आहे आता. आपण सिवूड मॉलच्या इथे आता घरी जायचं. बघू आता इथून एखादी ट्रिप मिळली तर जाऊ घरी. आणि ॲक्च्युली तशा तुम्हाला सांगायचं एक आनंद होतो की माझ्या 5 ट्रिपा कंप्लीट झाल्या आहेत. 750 रुपये इन्सेंटिव्ह झाला आहे, भेटला आहे आपल्याला. 15चं टार्गेट होतं पण नाही झालं, 5 झाल्या. तर ठीक आहे, चला 5 तर 5, 750. तर तुम्हाला देतो अपडेट अजून घरी गेल्यानंतर. आता थोडं चालतो. बघा गाडी आपली इथं हे काय इथं लावून तुम्ही पहिल्यांदा बघा 10:40 झालेत. आपण आता जस्ट घरी पोचलो आहे आणि आपली गाडी चालली आहे टोटल दिवसभरात 197 किलोमीटर. तर तुम्ही बघू शकता आलो आहे आपण आता घरी. मी तुम्हाला अपडेट दिला त्यावेळेला आपण होतो याला, मला वाटतं सिवूडला थांबलो होतो मॉलच्या तिथे. आणि तिथून एक जरा वेट करावं लागला 15-20 मिनटं. 15-20 मिनटं वेट केल्यानंतर तिथून आपल्याला एक ट्रिप मिळाली नेरूळवरून डायरेक्ट कामोठ्याची. सेडानची ट्रिप घेतली मी.
मी स्क्रीनशॉट पण देतो ट्रिपचा. 15 किलोमीटरचे आपल्याला 307 रुपये काहीतरी दिले. हार्डली 25 मिनटं लागली. कामोट्यात कस्टमरला ड्रॉप केलं. कस्टमरला ड्रॉप करा 1 मिनिट राहिला असतानाच आपल्याला एक्सक्लुझिव्ह एक कामोट्यातून कळंबोलीची ट्रिप आली. ती पण ट्रिप तुम्हाला मी स्क्रीनशॉट देतो त्याचा, बघा तुम्ही. 2 किलोमीटरची ट्रिप आहे. पिकअप तर 200 मीटर तिथंच होता. त्याच्या जिथं ड्रॉप केलं त्याच्या पुढच्या बिल्डिंगमधून पिकअप होता आणि कस्टमरला कळंबोली ड्रॉप करायचं होतं. कळंबोली ड्रॉप केलं, त्याचे 200 रुपये मिळाले. एक्सक्लुझिव्ह घेतली मी, तो हा एक बेनिफिट झाला आपल्याला. आणि अशा पद्धतीचं आपलं उबरमध्ये 4,000च्या वरती काहीतरी काम झालं आहे. 7 ट्रिप कंप्लीट केल्यात आपण उबरमध्ये आणि ओलामध्ये 2 ट्रिप कंप्लीट केल्या. त्याचे आपले 629 असं काहीतरी झालं. मी स्क्रीनशॉट देतो दोन्ही पण इथं तर तुम्हाला. तर अशा पद्धतीने ती एकदम छान ट्रिप आहे, त्याची मी स्क्रीनशॉट देतो. तर उबरमध्ये आपलं टोटल काम झालं आहे 4,085चं आणि ओलामध्ये झालं आहे आपलं 631 रुपयाचं काम. टोटल मिळून आपलं टोटल काम झालं आहे 4,700 रुपये काहीतरी झालं आहे. त्याच्यातून आपण उबरचे उबरचा रिचार्ज 254 रुपयाचा मायनस केला, प्लस ओलाचा रिचार्ज 149 रुपयाचा मायनस केला आणि 197 किलोमीटरचा गाडी चालली. 410चा काहीतरी CNG भरला होता आणि सकाळी 2 म्हणजे 700 रुपयाचा CNG पकडला आपण याला. 700 रुपयाचा CNG मायनस केला टोटल अमाऊंटमधून, तर आपल्याला 3600 रुपये. मी कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो कारण माझ्याकडे एकच मोबाईल आहे, 2 मोबाईल नाही, त्यामुळे तुम्हाला मी दाखवता येत नाही, नाहीतर डायरेक्ट समोर तुम्हाला कॅल्सी करून दाखवलं असतं. तर अशा प्रकारे 3,600 रुपयाचा टोटल नेट प्रॉफिट झाला आहे आणि 750 रुपये इन्सेंटिव्ह मिळाला आपल्याला. टोटल 750 रुपये इन्सेंटिव्ह मिळाला. त्यामुळे आज एकदम कमी वेळात, म्हणजे कमी वेळात म्हणण्यापेक्षा तुम्हाला मी सांगतो 3 आणि 3 6 9 10 11 8 9.5 तास पकडा. 9 तासामध्ये आपली चांगली अर्निंग झाली, एकदम बेस्ट अर्निंग झाली. अशीच अर्निंग रोज करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पण जर ओला उबेरला गाडी चालवत असाल तर असेच डोक्युलेटीनं काम केलं तर तुमचं 3600 रुपये तुमचा बेनिफिट प्रॉफिट झाला ना, अजून काय पाहिजे तुम्हाला. तर अशा पद्धतीनं आपलं काम झालं आज. 9 तासामध्ये एकदम छान आणि सुंदर अशी अर्निंग झाली. 3600 रुपये आपलं टोटल. सकाळी तसं दुपार 1-2 नंतर मला ट्रिप लागत नव्हत्या. एकदम माझा मूड हे डाऊन झालेला की बाबा आज 15 ट्रिप वगैरे. 15 ट्रिप तर नाहीच झाल्या. मी तुम्हाला त्या ह्याचा पण स्क्रीनशॉट देतो इन्सेंटिव्हचा. 15 ट्रिप नाही, 7 ट्रिप आपल्या कंप्लीट झाल्यात उबरमध्ये आणि 2 इकडे, म्हणजे 9 ट्रिप झाल्या टोटल. तशा 15 ट्रिप झाल्या असत्या, पण दुपारी काय म्हणजे उबरला भाडेच नव्हते. आता ट्रिप लागत आहेत, पण आता मित्रांनो जेवण करायचं आपल्याला. सकाळी 4 वाजेपर्यंत जर अजून 8 ट्रिप कंप्लीट केल्या, सकाळी 4 वाजेपर्यंत उबरमध्ये जर अजून 8 ट्रिप कंप्लीट केल्या तर 1750 रुपयाचं इन्सेंटिव्ह आहे. म्हणजे अजून पण आपलं जर आपण 8 ट्रिपा म्हटले तर 8 त्रिक 24, म्हणजे अजून पण 4-5 हजाराचं काम होतं सकाळी 4 वाजेपर्यंत केलं. पण 4 वाजेपर्यंत एवढ्या ट्रिपा भेटणार नाहीत मित्रांनो, कारण दिवसभरच एवढ्या ट्रिपा नंतर संध्याकाळी काय भेटणार आहे. जास्तीत जास्त 12-1 वाजेपर्यंत ट्रिपा मिळतील, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला बसूनच राहावं लागेल. म्हणून आता आपण आलोय घरी, आता जेवण करायचं, भूक लागलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपला आजचा दिवस झालेला आहे. एकदम छान अर्निंग, सुंदर अर्निंग झालेली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता व्हिडिओ इथंच एंड करतो. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन जे व्हिडिओ आपले असतील ओला उबर रिलेटेड या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. आणि याच्यातून तुम्ही कामाचा म्हणजे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर अनुभव येईल बाबा कसा काय. आणि ॲक्च्युली खरं सांगायचं मित्रांनो, मी मुंबईमध्ये जातच नाही, गेलोच नाही. मला आलेली आहे टर्मिनल 2ची वगैरे बुकिंग आलेली, पण नाही गेलो मी. फक्त ठाणा, ऐरोली, आपला हा नवी मुंबई, पनवेल इकडं ह्या एरियामध्येच काम केलं आहे. तर त्यामुळे काय मुंबईला पण जायची गरज नाही. न मुंबईला जाता सुद्धा तुम्ही 3600-5000पर्यंत काम करू शकताय. 3600 रुपये टोटल प्रॉफिट. तर ठीक आहे ना. 9 तासामध्ये 9 त्रिक 27, 9 चौक 36, म्हणजे तासाला 400 रुपये इन्कम झाला आहे आपला. तर मी जर टायमिंगच्या मानानं जर आपलं इन्कम काढला आज 9 तासामध्ये 3600, 9 चौक 3600 रुपयेचं आपण अर्निंग केलेली आहे. म्हणजे तासाला 400 रुपये आपण अर्निंग झाले. तर छान सुंदर अशी अर्निंग झाली. तर मित्रांनो ठीक आहे, व्हिडिओ आता इथेच एंड करतो, खूप लांबेल व्हिडिओ. तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इथून पुढे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील. तर ठीक आहे मित्रांनो, शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.